आशिष दोन्ही संघांना सूचना आहे की आपला एक राखीव खेळाडू आपला एक प्रतिनिधी आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाठवणं आवश्यक आहे. दरम्यान गोलंदाजीसाठी मात्र ओव्हर नंबर 1 साठी आपण जर पाहिलं तर आदिती 11 या संघाच्या माध्यमातून इरफान आपल्याला पाहायला मिळतोय. एक युवा गोलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी स्ट्राईकवर सध्या करण आपल्याला पाहायला मिळतोय. करणच्या बॅटमधून मात्र पहिल्याच बॉलवरती स्ट्रेट डाऊन द ग्राउंड अगदी कॅमेरामॅनच्या दिशेला बॉल. डिक्लेअर झोन आहे त्या ठिकाणी. पंचांचा इशारा मात्र दुहेरी धावेचा येईल. ताई पॅकर्स आपला एक राखीव खेळाडू पाठवून द्या. दरम्यान इरफान पहिल्या चेंडूवरती मात्र 2 धावा खर्च करतोय. करण मोरे आणि त्यांच्या समवेत आपण जर पाहिलं तर मला वाटतं परेश त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. दुहेरी धावेने मात्र सुरुवात झाली आहे. सामना क्रमांक 2 ला 5 षटकांचा सामना. मोठी स्टारकास्ट आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन आहे दोन्ही संघाच्या माध्यमातून. दरम्यान मात्र यावेळेला ऑन साइडला भिरकावलेला बॉल मिड विकेट काढा. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आणि बॉल मात्र विकेट किपरच्या दिशेला थ्रो केला जातोय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय ते करण आणि पुन्हा एकदा दुहेरी धावेचा प्रयत्न मात्र पूर्ण झालेला आपल्याला बघायला मिळतोय. आणखीन एक चांगला चेंडू यावेळेला मात्र खोदून काढलाय हा फटका. मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून मात्र बॉलला फील्ड केलं जातंय. एक धाव घेण्याची संधी मिळते ती करणला. करणच्या बॅटमधून मात्र चांगली सुरुवात. पहिले षटक हाताळतोय इरफान. आकाश चिंदारिया इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर महेश चेंदवनकरला आपण बघणार आहोत. फरदीन काझी, मंदार गुरव, अनिकेत सानप, मोठमोठी नावं आज आपण या मॅच दरम्यान पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. ओमकार देसाईला आपण इन ऍक्शन बघणार आहात या मैदानामध्ये. आणि दरम्यान या वेळेला मात्र ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता. फटका मात्र फसलाय. चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. ओव्हर नंबर 1 चा सध्या खेळ. ओव्हर नंबर 1 मध्ये इरफानची चांगली बॉलिंग. या वेळेला मात्र मिडॉन क्षेत्ररक्षकाला पार करतोय. बॉल पाठीमागे चाललाय. डीप मधून मात्र फिल्डर आली आहेत. चांगला थ्रोही पाहायला मिळतोय. मुंबई टेनिस क्रिकेटच्या पटलावरची जी मोठी नावं आहेत मैदानाच्या आतमध्ये. इरफानच्या पहिल्या षटकाचा खेळ दरम्यान सुरू असलेला आपण पाहतोय 6 धावा. शेवटचा एक चेंडू मात्र शिल्लक आणि या शेवटच्या चेंडूवरती मात्र या वेळेला मात्र कॅच ड्रॉप होते आणि 2 धावांच्या प्रयत्नामुळे मात्र संघाच्या धावफलकात बदल होईल. दुसऱ्या धावेला तिसऱ्या धावेत कन्वर्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत दोन्ही फलंदाज. पण 2च धावांवरती समाधानी राहतील आणि या दुहेरी धावेसोबत ओव्हर नंबर 1 चा खेळ समाप्त होतोय. बिनगडी बाद 8 धावा धावफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळतील या पहिल्या ओव्हरच्या समाप्ती दरम्यान. एका बाजूला आदिती 11, एका बाजूला ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर. दरम्यान अजूनही या ताई पॅकर्स संघाचा प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलेला नाहीये. मी विनंती करतोय ताई पॅकर्स आपला एक एक्स्ट्रा प्लेअर कृपया करून आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. वारंवार आपल्याला विनंती केली जाते. बॉलिंग मार्क वरती अनिकेत सानप आपल्याला पाहायला मिळतोय. फिरकीचा जादूगार. मुंबई टेनिस क्रिकेटच्या पटलावरतीचा एक चर्चेतला गोलंदाज राहिला अनिकेत सानप. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन मात्र ओव्हर नंबर 2 साठी या वेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. डीप पॉइंटला मंदार गुरव उर्फ बंड्या. चांगला चेंडू या वेळेला मात्र चांगला यॉर्कर पाहायला मिळतोय आणि डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न होता पण निशाणा काही साधता आलेला नाहीये फरदीनला.
हरदीन फरदीन. सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात हा बोलबाला आहे. करण मोरे आणि करण मोरेच्या जोडीला अक्षय घरत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. पालघर जिल्ह्यातले, ठाणे जिल्ह्यातल्या पालघर तालुक्यातले हे सर्व खेळाडू एका बाजूला आहेत. काही मुंबईचे खेळाडू सुद्धा या संघामध्ये समाविष्ट आहेत. एकंदरीत आपण जर पाहिलं तर अमरदादा परुळेकर यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये ताई पॅकर्स या नावाने मात्र नेहमीच आपण पाहतो. सध्याच्या घडीला मात्र ताई पॅकर्स या नावाची सुद्धा खूप मोठी चर्चा आहे महाराष्ट्र आणि संपूर्ण भारताच्या टेनिस क्रिकेट पटलावरती. सध्या मुंबईच्या दादर परिसरात, प्रभादेवी परिसराच्या या राजे संभाजी महाराज क्रीडांगणावरती आपण पाहताय ते जागडे पाटील चषकाचं आयोजन. आज पहिला दिवस आहे. 2 दिवसाच्या या कालावधीमध्ये मात्र ही स्पर्धा संपन्न होणार आहे. आज आपल्या सर्व खेळाडू मित्रांसाठी मात्र स्काय न्यूट्रिशनच्या माध्यमातून मात्र त्या ठिकाणी सर्व खेळाडूंना हायड्रेट ठेवण्यासाठी एनर्जी ड्रिंक्स, मिनरल्स, विटामिन्स आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर याची उपलब्धी आम्हाला करून दिली आहे ती मात्र कुणालजी केरकर साहेबांनी. तर दरम्यान हा व्हाईट बॉल मात्र आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. सर्व खेळाडूंसाठी मात्र त्या ठिकाणी मोफत एनर्जी ड्रिंक्सची सुविधा आज आपल्या मैदानावरती आहे. श्रीनाथ ज्वेलर्स यांचं खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी, आभारी असणार आहोत. दरम्यान अनिकेत सानप फिरकीचा जादूगार या वेळेला मात्र खोदून काढलेला फटका. कव्हर्सला मात्र फिल्डर आहे. एकच धाव घेण्याची संधी मिळते ती अक्षय घरतला. रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन आहे मैदानाच्या आतमध्ये. करण मोरे छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून सुद्धा या फलंदाजाकडे पाहिलं जातं. असा करण मोरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी उतरला होता. सुरुवात मात्र आपण जर पाहिली तर पहिल्या ओव्हर दरम्यान इरफाननं चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. फक्त आणि फक्त 8 धावा त्याने खर्च केल्या. आणि दरम्यान या वेळेला मात्र ओव्हरपिच चेंडू पुन्हा एकदा मात्र डाऊन द ग्राउंड डिक्लेअर झोनच्या दिशेला बॉल जाताना बरोबर अगदी साईड स्क्रीन वरती जाऊन हा बॉल आदळलाय. काळ्या पडद्यावरची मात्र पांढरी रेष आणि या दुहेरी धावेसोबत मात्र धावफलकाच्या आकड्यात होतोय बदल. 2 धावांसोबत संघाची धावसंख्या 14 धावा धावफलकावरती. tenniscricket.in या ऑफिशियल युट्यूब चॅनल वरती सुद्धा आपण ही स्पर्धा पाहू शकता. इंडियाज फर्स्ट टेनिस बॉल क्रिकेट वेबसाईट या चॅनल वरती मात्र या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण बघतोय. 2 वेगवेगळ्या अँगलने मात्र ही स्पर्धा जगभराच्या पाठीवर पोहोचवण्याचं काम करते गिरीश कोचरेकर आणि टीम. दरम्यान या वेळेला सुद्धा लेंथ बॉल समोर खेचलाय. उंची जास्त आहे, लांबी कमी पडतीये. क्षेत्ररक्षक मात्र जरूर आले तिथे, पण हा बॉल मात्र जमिनीला दान केला गेलाय. जीवनदान मिळतंय मात्र करण मोरेला. समोर पंच करायचा होता हा फटका, पण ताकद मात्र थोडीशी कमी पडली. एक बॉल मात्र शेवटचा शिल्लक राहिला ओव्हर नंबर 2 मधला. आणि या दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल शिल्लक राहिलेला असताना मात्र 2 धावांची भर पडते धावफलकावरती. आकाश चिंदारिया नेतृत्व करतायत टीमचं, तर दुसऱ्या बाजूने मात्र महेश चेंदवनकर. बूम 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 रो. आखू टप्प्याचा बॉल या वेळेला मात्र पुन्हा एकदा शॉट मिड विकेट फिल्डरच्या हातामध्ये. चोरट्या दावेच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा मात्र डायरेक्ट हिट मारायचा होता, पण निशाणा तुला दिसला ना. सध्या तरी मात्र आता 1 धाव आली आहे आणि 2 ओव्हरचा खेळ संपलेला आपण बघतोय या मॅच नंबर 2 मध्ये. पहिल्या डावातून मात्र 2 ओव्हरच्या समाप्ती दरम्यान मात्र बिनगडी बाद 8.5 ची सरासरी. स्कोर कार्ड वरती मात्र 17 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुंबईचं क्रिकेट नेहमीच एक वेगळं क्रिकेट पाहिलं गेलंय. कोशांकित क्षेत्रातलं क्रिकेट किंबहुना खडूस क्रिकेट म्हणून मुंबईचं क्रिकेट ओळखलं जातं. मुंबईमध्ये मात्र 360 अंशामध्ये खेळण्यासारखी मैदान आता खूप कमी शिल्लक राहिली आहे. अशा डिक्लेअर झोनचं क्रिकेट मुंबईमध्ये आल्यानंतर तुम्हाला खेळायला शिकावं लागेल. सोपं नाहीये मुंबईचं क्रिकेट खेळणं. नाही पण ते त्याला इरफान आणि इरफानच्या पहिल्याच बॉल वरती करारा प्रहार. बॉल जातोय मात्र सीमारेषेच्या दिशेला आणि येतोय इथे मात्र हा खणखणीत षटकार. काय
चुकीची दुरुस्ती करतोय. 2च धावा तिकडे मिळतील कारण समोर जो पडदा आहे त्या पडद्यावरती बघा एक सफेद कलरची रेष आखलेली आहे. त्या पांढऱ्या कलरच्या रेषेच्या अलीकडच्या बाजूला इथे षटकार आहे आणि स्टेशनच्या दिशेला जर बॉल गेला मागच्या बाजूला जी भिंत आहे त्या भिंतीच्या समोर जर बॉल पडला कॅमेरामनच्या इथे तर 2 धावा त्या ठिकाणी घोषित आहेत. आणि समोरची जी छोटी बिल्डिंग आहे आपल्या स्टेशनची त्या स्टेशनच्या बिल्डिंगच्या वर जर टेरेसवर बॉल पडला तर तिकडे मात्र षटकार असणार आहे. थोडेसे वेगळे नियम आहेत इथे दरम्यान. पंचांचा निर्णय काय येतो हे जाणून घ्यावं लागेल. या मैदानावरचे नियम समजणं मात्र थोडंसं कठीण जात आहे. या वेळेला मात्र पंचांकडून काय निर्णय आलाय. पंच डॉट बॉल आहे ना. पंचांशी कोणीही वादविवाद करायचा नाहीये. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. त्यांनी वाईट दिला का नाही दिला ना. वाईट नाही दिला. त्यांनी कॉट बिहाइंड साठी अपील करत होता. तो बोलतो कट लागली. थोडासा अडथळा येतो या ठिकाणी मात्र फलंदाजी करत असताना. मैदानामध्ये थोडासा वारा सुटलाय त्यामुळे बऱ्या प्रमाणात आपण जर पाहिलं तर माती उडते आणि ती धूळ उडत असताना मात्र थोडासा अडथळा येतोय करंटच्या माध्यमातून. मात्र बघूया आता पुढच्या बॉलवर काय घडते. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल मनगटी फटका तिकडे मात्र सजवला जातोय. बॉटम हँडचा खूप चांगला वापर पाहायला मिळतोय. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर आहेत. एकच धाव घेण्याची संधी मिळणार आहे. सिंगल डबलने मात्र धावफलकाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करण मोरे यांचा. त्यांच्या जोडीला आपण जर पाहिलं तर अक्षय घरत सलामीची जोडी मात्र सुरुवात तर चांगली केली आहे. तसं बघायला गेलं तर सध्या 3ऱ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर आहे आणि स्कोर कार्ड वरती मात्र 20 धावा आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजांना मात्र कोणती विकेट आतापर्यंत पटकावता आलेली नाहीये. आणि दरम्यान या वेळेला मात्र पाठीमागच्या बॅनरला बॉल मात्र धावून धावा घ्यायची आहेत आणि ते मात्र कॉलिंग मध्ये गडबड झाली आहे आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र या वेळेला अक्षय घरत जातोय परत तंबूच्या दिशेला. पहिला विकेट नुकतीच मात्र आपण ज्याची चर्चा केली की कोणताही विकेट मात्र गोलंदाजांना पटकावता आलेला नव्हता आणि या वेळेला मात्र तो विकेट मिळालाय तोही रनआउटच्या स्वरूपात. म्हणजे एकंदरीत जीव धोक्यात घातला अक्षय घरतने. धोका पत्करला होता. रिस्क घेतली होती एक चोरटी धाव घेण्याची कारण पाठीमागच्या बॅनरला लागून जर बॉल मैदानाच्या आतमध्ये थांबला तर धावून मात्र तुम्हाला धावा घ्याव्या लागणार आहेत. किंवा पलीकडे जर बॉल गेला त्या पडद्याच्या खालून जरी गेला किंवा वरून जरी गेला तर पाठीमागे डिक्लेअर झोन आहे. तर या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात घेऊन मात्र फलंदाजी करावी लागेल. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तो मात्र मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा ब्रँड अर्थात मॅन फ्रॉम नेहरूनगर कुर्ला ओमकार देवीदास देसाई. दोन्ही बाजूनी मात्र मोठी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे आपल्याला या मैदानामध्ये. फरदीन काझी इन ऍक्शन आहे. मंदार गुरव आहेत. अनिकेत सानपला आपण बघतोय. आकाश चिंदार या मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. इरफान सारखा एक युवा टॅलेंटेड गोलंदाज आपण पाहिला. त्या अगोदर आपण अनिकेत सानप फिरकीचा जादूगार म्हणून ज्या गोलंदाजाची या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती ओळख आहे असा मॅन फ्रॉम DN नगर अंधेरी अनिकेत सानप आणि नजमुल मोंडल सारखा खेळाडू सुद्धा आपल्याला इन ऍक्शन बघायला मिळणार आहे मैदानाच्या आतमध्ये. आज आमचे मार्गदर्शक आमचे मित्र सन्माननीय हरिभाऊ कासारे जे फोर्ट स्ट्रायकर सारख्या संघाचे व्यवस्थापक म्हणून काम पाहत असतात. आणि दरम्यान मात्र इरफानचा हा बॉल सुद्धा पाठीमागे निघून चाललाय. आज आदिती 11 या नावानं मात्र हा संघ मैदानामध्ये उतरलाय आणि करण धुळे बदलापूरचा हा खेळाडू मात्र तो सुद्धा इन ऍक्शन आपल्याला आज आदिती 11च्या माध्यमातून बघायला मिळणार. एकंदरीत आज मात्र आपण जर पाहिलं तर आदिती 11 मध्ये बरेच जुने खेळाडू आहेत पण त्यामध्ये आपण जर पाहिलं तर नवख्या खेळाडूंचा सुद्धा भरणा आहे. ओमकारच्या बॅटमधून या वेळेला मात्र शॉर्ट आर्म पुल बॉलला केलाय गुल. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे कडक कडकडीत प्रहार. बॉल सीमा पार षटकार.
चांगला फटका या वेळेला बघायला मिळतोय आणि हीच तर खरी ओळख आहे या फलंदाजाची. हेलिकॉप्टर स्पेशलिस्ट म्हणून सुद्धा त्याला ओळखलं जातं. पण सध्या आपण जर पाहिलं तर हा शॉर्ट आर्म पुल जो झालाय मात्र सक्सेसफुल. 6 धावांसाठी मात्र हा षटकार येतो ओमकारच्या बॅटमधून आणि ओव्हर नंबर 3 ची होते समाप्ती. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 26 धावा धावफलकावरती. आणि दरम्यान या ठिकाणी आमचे काही सहकारी आहेत त्यांचं सुद्धा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. जागडे पाटील वॉरियर्स आपण म्हटलं का मग सन्माननीय स्वतः रवींद्र पाटील अर्थात या स्पर्धेचे आयोजक आहेत. त्यांचं नाव तर मोठ्या आदराने घेतलं जाईलच. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय पासी साहेब असतील, त्याचबरोबर जगताप साहेब असतील, सर्वांनीच मात्र खूप चांगलं आयोजन या ठिकाणी पार पाडण्याचा इरादा होता. आणि आज चांगली स्पर्धा मात्र त्यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच या राजे संभाजी महाराज क्रीडांगणावरती आयोजित केली जाते. जागडे पाटील चषक या नावाने मात्र या स्पर्धेचं आयोजन आपण बघताय. खुल्या गटातील संघांना मात्र जो विजेता असेल त्याला 50,000चं बक्षीस आहे. त्याचबरोबर एक आकर्षक ट्रॉफी असेल. उपविजेत्या संघाला 35,000 रुपये रोख रकमेचं पारितोषिक असणार आणि सोबत एक ट्रॉफी. दरम्यान गोलंदाजी मार्क वरती राज गावंड आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पहिला बॉल हाताळल्याच्या वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर ग्रंटिंग साऊंड ऐकायला मिळतोय राजगावंडच्या माध्यमातून. पण पंचांनी मात्र या वेळेला गोलंदाजाला दंडित केलंय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाबेची मात्र घोषणा होते. पहिल्या 3 ओव्हर दरम्यान मात्र 26 धावा जमवण्यामध्ये यश मिळालं होतं फलंदाजांना. आणि या ओव्हर दरम्यान मात्र सुरुवातच व्हाईट बॉलने झाली आहे. अतिरिक्त धाबेसोबत धावसंख्या 27, 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. करण मोरे या वेळेला मात्र खडे खडे बॅट भिरकावतोय पण बॉल आणि बॅट मध्ये कोणतंही कनेक्शन नाहीये. आणखीन एक चेंडू मात्र सोपवला जातोय फरदीन काझीच्या हातामध्ये. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय फरदीन. या अगोदर सिद्धेश नागती या खेळाडूने मात्र चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन करत सामनावीराचं पारितोषिक पटकावलं. आणि दरम्यान या वेळेला टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी बॉलला मिळाली आहे पण लाईन आणि लेंथ मध्ये मात्र बराच फरक पाहायला मिळाला. लेंथ सुद्धा खूप मागे होती, लाईन सुद्धा ऑफस्टम्पच्या खूप बाहेर होती. दिशाहीन गोलंदाजीचा प्रयत्न होतोय. इथे मात्र वॉर्निंग सुद्धा दिली जाते. व्हाईट बॉलचा इशारा सुद्धा येतोय. राज गावंड मात्र या वेळेला आज थोडस अनकंट्रोल्ड पाहायला मिळतोय. अनियंत्रित गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि या वेळेला मात्र चांगला फटका येतोय एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक मात्र डीप मध्ये आहेत आणि होईल मात्र विकेटचं पतन. करण मोरे बॅक टू दी पॅव्हिलियन. चांगला झेल तिकडे मात्र टिपला गेलाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन वरती. आणि दुसरा धक्का लागतोय सध्या मात्र आदिती 11 या संघाच्या विरोधात खेळत असताना ताई पॅकर्स पालघर या संघाकडून ओपनिंगला आलेला फलंदाज करण मोरे सध्या तंबूच्या आसऱ्याला चाललाय. थोडं स्पीडअप ठेवायचं आपल्याला विनंती आहे मित्रांनो. आपल्याला मैदानाच्या आतमध्ये फलंदाज जो आउट झालेला असेल तो फलंदाज 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जाण्या अगोदर आपल्याला नवीन फलंदाज 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पाठवावा लागेल. आणि दरम्यान मैदानाच्या आतमध्ये वेदांत देसाई आपल्याला पाहायला मिळतो. वेदांत देसाई सध्या आपण जर पाहिलं तर एक चर्चेतलं नाव आहे. वेदांत देसाईने सुद्धा मागील काही स्पर्धांमध्ये आपण जर पाहिलं तर खूप चांगला परफॉर्मन्स दिलाय. एक चांगला गोलंदाज म्हणून वेदांतकडे पाहिलं जातं पण सध्या आपण जर पाहिलं तर वेदांत देसाई फलंदाजीच्याही माध्यमातून मात्र चर्चेत आलाय. मागील काही स्पर्धांमध्ये आपण जर पाहिलं तर चांगली बॅटिंग सुद्धा त्याने करून दाखवली आपल्या संघासाठी. नक्कीच
एक बॉल 6 धावांची गरज असताना सुद्धा मात्र या खेळाडूने षटकार ठोकून आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा कारनामा केलाय. आज मात्र पहिल्या डावादरम्यान मात्र किती धावांचे टार्गेट या दोन फलंदाजांच्या माध्यमातून आता सेट करण्याच्या दिशेने वाटचाल होते हे आपल्याला पाहायचं. एका बाजूला वेदांत देसाई लेफ्ट हँडेड बॅटर आहे आणि जोडीला मात्र ओमकार देसाई मैदानाच्या आतमध्ये, तर बॉलिंग मार्कवरती राज. यावेळेला मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, टप्प्यावरती आहे आणि बरोबर चांगल्या वेगानं मात्र हाताळलेला चेंडू, परंतु हा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. या वेळेला मात्र सुंदर फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरून तर गेलाय. पंचांचा निर्णय येणं अजूनही बाकी आहे. दोन धावांचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. तिकडे मात्र काही डिक्लेअर झोन आहेत, काही निर्धारित क्षेत्र आहेत. ठराविक क्षेत्रामध्ये जर बॉल गेला तरच षटकार आहे, किंबहुना काही अशी क्षेत्र सुद्धा आहेत मैदानामध्ये की जिथे बॉल गेला तर दोन धावा घोषित स्वरूपातले तुम्हाला मिळतील. आणि दरम्यान या वेळेला मात्र दुहेरी धावेचा इशारा आलाय राजगावांच्या या चेंडूवरती. मात्र वेदांत देसाईच्या बॅटमधून हा दुहेरी धावेचा फटका आणि स्कोर कार्ड मध्ये होतोय बदल. धावसंख्येच्या आकड्याचा आढावा घेतला तर 31 धावा. आणि दरम्यान या वेळेला मात्र एक यॉर्कर लेंथ बॉल पाहायला मिळतोय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र हाताळलं जात आहे ते राज गावंड यांच्या माध्यमातून. चांगल्या उंचीचा हा गोलंदाज आहे. आपल्या ऑर्थोडॉक्स ऍक्शन सोबत मात्र चांगली गोलंदाजी करताना बऱ्याचदा त्यांना सुद्धा पाहिलं गेलंय राजगावंड. आणि त्यांच्या समोर मात्र आपण जर पाहिलं तर ओमकार आणि वेदांत. 2 बॉलचा खेळ बाकी आहे सध्या. चौथी ओव्हर प्रगतीपथावर आहे. एकेरी धावेसोबत धावफलकाच्या आकड्यामध्ये बदल घडलाय. 32 ऑन बोर्ड, 32 धावा धावफलकावरती सध्या या सिंगल सोबत. राजगावंडच्या 5व्या चेंडूसाठी मात्र ओमकार देसाई स्ट्राईक वरती. आणि दरम्यान या वेळेला समोर खेचलाय पुन्हा एकदा मात्र डाऊन द ग्राउंड. दुहेरी धावेसाठी मात्र पंच आज अजित शेख सर आणि अजित म्हात्रे सर आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. ऑनफिल्ड पंच म्हणून तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत संजयजी मयेकर अर्थात लगीच सर. टेनिस क्रिकेटवरती सुद्धा या स्पर्धेचं आयोजन आपण बघत आहात. श्रीनाथ ज्वेलर्स आणि त्याचबरोबर स्काय न्यूट्रिशन यांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेसाठी विशेष योगदान आपल्या सर्व खेळाडूंसाठी या ठिकाणी एनर्जी ड्रिंकची सुद्धा सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. चार ओव्हरच्या समाप्ती दरम्यान 35 धावा धावफलकावरती. धन्यवाद. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जागडे पाटील चषक आपण
एक भव्य दिव्य अशी मर्यादित षटकांची ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सध्या या राजे संभाजी महाराज क्रीडांगणावरती बघत आहात. या स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी मात्र आम्हाला विशेष सहकार्य लाभलं ते श्रीनाथ ज्वेलर्स, स्काय न्यूट्रिशन, त्याचबरोबर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक रवींद्र जागडे पाटील साहेब, दीपकजी पासी, धम्मरक्षितजी जगताप, अमितजी पावसकर, रोहितजी सोनार, आशिष मिश्रा, चेतनजी कांबळे, चेतनजी गोगारे आणि ज्ञानेंद्र बेर्डे या सर्वांचं मात्र खूप खूप धन्यवाद आहेत की इतकी चांगली स्पर्धा आज आपण या ठिकाणी आयोजित केलात. एक चांगलं आयोजन आपण पाहतोय या मैदानावरती. मात्र बऱ्याच वेळानंतर मात्र ही टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पार पडताना बघते. तर खऱ्या अर्थाने आज दुसरा सामना जो सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, दोन मोठी नावं मात्र या ठिकाणी आपण या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरची आपण मैदानाच्या आतमध्ये बघताय. एकंदरीत एका बाजूला आपण जर पाहिलं तर आदिती 11 म्हणजे स्पोर्ट्स स्ट्रायकर आणि त्यांच्या विरोधात ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर असा हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने कॅप्टन म्हणून आपण जर पाहिलं तर महेश चेंदवनकर अर्थात परळचा चिता म्हणजेच बुम बुम बुमरोला आपण पाहिलं. त्यांच्या समवेत आपण जर पाहिलं तर टॉस साठी दुसऱ्या बाजूने आपण मैदानाच्या आतमध्ये आलेला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पाहिलं होतं ते आकाश चिंदार याला. तर टॉस मात्र जिंकला होता आकाशने आणि टॉस जिंकून मात्र प्रथमतः गोलंदाजी करायचा निर्णय. सध्या आपण जर पाहिलं तर 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 36 धावा, 9ची सरासरी आहे आणि शेवटच्या षटकाचा खेळ मात्र आता शिल्लक राहिलाय. सध्या गोलंदाजी मार्कवरती आपण जर पाहिलं तर एक नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे ध्रुव शर्मा. बरेच नवीन खेळाडू या संघामध्ये आपण दाखल झालेले पाहतोय आज या मॅच स्पर्धेदरम्यान. मात्र आपण जर पाहिलं तर बदलापूरचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या ध्रुव शर्माला आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती आलेला हा नव्यानं आलेला गोलंदाज ओव्हर नंबर 5 साठी. सध्या स्ट्राईक वरती ओमकार देसाई. पहिल्या चेंडूवरती मात्र यावेळेला ओव्हर दी बॉलर झेड बॉल मिड ऑफला चाललाय. डायरेक्ट हिट मारायचा प्रयत्न होता, तिथून मात्र एक धाव पूर्ण केली जाते ओमकार आणि त्यांच्या जोडीला आपण जर पाहिलं तर वेदांत. जागडे पाटील चषकाचं आयोजन आपण बघताय. विजेत्या संघाला 50,000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार सोबत आकर्षक ट्रॉफी, उपविजेत्या संघाला 30,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाईल. आज खुल्या गटाचं आयोजन आपण पाहताय. मुंबई आणि महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरची जे नावाजलेले 8 संघ आणि दरम्यान मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एकंदरीत 16 संघांमध्ये या स्पर्धेचं आयोजन आहे. आज आपण जर पाहिलं तर 8 खुल्या गटातले संघ, ज्यामध्ये आपण पहिला सामना पाहिला सुनीता स्मृती 11 ठाणे विरुद्ध महाकाली वॉरियर्स वरळी. दुसऱ्या सामन्यादरम्यान ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर आणि त्यांच्या विरोधामध्ये आदिती 11 म्हणजे स्पोर्ट्स स्ट्रायकर. यानंतर मात्र 2 विजेत्यांमध्ये मॅच होईल. त्यानंतर US 11 अर्थात साजनजी पाटील साहेबांचा संघ त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इन ऍक्शन बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर सन्माननीय गजने साहेबांचा संघ सुद्धा MR स्पोर्ट्स विलेपार्लेला आपण इन ऍक्शन बघणार आहोत. विक्रोळी आहे आणि आई पॅकर्स, ताई पॅकर्स तर आहेच पण आई पॅकर्स माही 11 हा संघ सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला मॅच नंबर 5 दरम्यान बघायला मिळणार. दरम्यान 3 बॉलचा खेळ पूर्ण झाला या ओव्हरमधून. शेवटची ओव्हर आणि सध्या स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 40 धावा धावफलकावरती आहेत. या उर्वरित 3 बॉलमध्ये मात्र किती धावांचा प्रयत्न होतोय ते आपल्याला पाहायचंय. ध्रुव शर्मा विरुद्ध ओमकार देसाई. यावेळेला मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न आहे. बॉल हवेत आहे, लॉंग ऑफ वरती फिल्डर आणि ओमकार देसाई बाद. झेलबाद स्वरूपात मात्र आणखीन एक खतरा लागतोय. यावेळेला तो आदिती 11 संघाच्या विरोधात खेळत असताना ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर या संघाला. ओमकार देवीदास देसाई बॅक टू द डग आउट.
पुढचे काही चेंडू यावेळेला मात्र अकिब आले आहेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये, पण धाव घेण्याची मात्र संधी नाही मिळत आहे या बॉलवरती. डावकुऱ्यातच एक विस्फोटक फलंदाज म्हणून अकिब लेफ्टी या नावानं मात्र त्याला ओळखलं जातं. सध्या बॉल जर आपण पाहिले तर फक्त एकच बॉल शिल्लक राहिला या डावातला, आणि स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा आपल्याला बघायला मिळत आहेत ते 40. शेवटच्या बॉलवरती काय घडेल, बऱ्याचदा आपण इनिंग ब्रेक नंतर यावेळेला आपण जर पाहिलं तर समोर खेळलेला फटका आहे, किती धावा घेण्याचा प्रयत्न होतोय बघूया. दुसऱ्या बाजूने वेदांत सुद्धा धावतोय, धाव घेण्यासाठी मात्र धावांच्या या ओघामध्ये मात्र विकेट गंभावली जाते. 2 धावा तर घेतल्या, तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय आणि एकूण धावसंख्येच्या आकड्यामध्ये आपण जर पाहिलं तर 42 धावा 5 ओव्हरच्या समाप्ती दरम्यान लगावल्या गेलेत. आणि 43 धावांचं माफक असं आव्हान नाही म्हणता येणार, कारण पहिल्या मॅच दरम्यान 55 होतं आणि तिथून मात्र आपण एक चांगली फाईट केली गेलेली पाहिली होती आणि चांगल्या गोलंदाजीच्या जीवावर मात्र तो सामना जिंकला गेला होता. आणि मगाशी महेशने सांगितलं की या मॅच दरम्यान पहिली बॅटिंग करायची जर संधी आम्हाला मिळते तर खऱ्या अर्थाने ते आमच्यासाठी चांगलं आहे, कारण या मैदानावरती धावा चेस होणं थोडंसं कठीण आहे. अशी काहीशी या मैदानाची भौगोलिक परिस्थिती आहे की या ठिकाणी मात्र आपल्याला चौकार षटकार खूप कमी प्रमाणात बघायला मिळाली या मॅच दरम्यान. पहिल्या मॅच दरम्यान प्रितेश जोशीने चांगली बॅटिंग केली होती आणि तदनंतर मात्र आपण जर पाहिलं तर सिद्धेश नागती या गोलंदाजाने मात्र चांगला कमालीचा प्रयत्न या ठिकाणी करून दाखवला होता. 1 ओव्हरमध्ये फक्त 3 धावा खर्च करत 2 विकेट्स त्याने पटकावले होते. सुरुवातीला असं वाटलं नव्हतं की सुनीता स्मृती 11 ठाणेचा संघ जो आहे तो विजेता होईल त्या मॅच मध्ये, कारण बॅक टू बॅक विकेट्स आले होते, लगातारचे मात्र फलंदाज बाद होत होते. मी सन्माननीय सुरेशजी बने आणि त्याचबरोबर विजयजी सोनवणे साहेबांना विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय. आपला एक विशेष सत्कार व्यासपीठावरती केला जाणार आहे. सन्माननीय सुरेशजी बने साहेब आणि त्यांच्या समवेत विजयजी सोनवणे साहेबांना मी व्यासपीठावरती येण्याची विनंती करतोय. आयोजकांच्या वतीने आपला एक विशेष सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. आज आमचे सर्व सहकारी, आमचे सर्व जे हितचिंतक आहेत त्या सर्वांचा विशेष सन्मान आज व्यासपीठावरती केला जाणार आहे. व्यासपीठावरती सन्मान केला जातोय सन्माननीय सुरेशजी बने साहेब आणि विजयजी सोनवणे साहेब यांचा. मनपूर्वक आभार असतील आज आमच्या स्पर्धेला केलेल्या सहकार्याबद्दल. मी सन्माननीय सुरेशजी बने साहेब आणि त्याचबरोबर विजयजी सोनवणे साहेबांचा मनपूर्वक आभारी असणार आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. तर पाठलाग मात्र करायचा सामना जिंकण्यासाठी 43 धावांचा. सध्या दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा उतरलेले आपल्याला बघायला मिळतात. पहिल्या 5 ओव्हर दरम्यान 42 धावांचा आकडा स्कोर कार्ड वरती लावण्यामध्ये यशस्वी राहिला तो मात्र संघ ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर, आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र आता आदिती 11 फोर्थ स्ट्रायकर या संघाच्या माध्यमातून मात्र सलामीचे 2 फलंदाज दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. इन ऍक्शन फरदीन काझी आणि फरदीन काझीच्या जोडीला आपण जर पाहिलं तर आणखीन एक डावकुरी आताचा फलंदाज मैदानामध्ये.
हरिभाऊ कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचे. महेश आपला एक एक्स्ट्रा प्लेअर पाठव ना कोण असेल तर. आदिती 11 हरिभाऊ कासारे आपल्याला सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा जरा लवकर लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. दरम्यान 43 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे सामना जिंकण्यासाठी. मैदानाच्या आतमध्ये मात्र सध्या इन ऍक्शन आपण बघताय. नील केणी गोलंदाजी मार्क वरती आहे आणि स्ट्राईक मात्र फरदीन काझीच्या हातामध्ये आहे सध्या. 5 ओव्हर दरम्यान म्हणजे 30 बॉलचा खेळ आणि या 30 बॉल दरम्यान 43 धावांचं लक्ष आज पार पाडावं लागणार आहे आदिती 11 फोर्थ स्ट्रायकर या संघाला. बघूया काय घडतंय काय बिघडतंय. तिथे मात्र क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. क्षेत्ररक्षणाची सजावट मात्र करतोय करण मोरे. नील केणीच्या हातामध्ये ओव्हर नंबर 1 सोपवली गेली आहे. सामन्याला होईल सुरुवात. 43 धावांचा पाठलाग. जागडे पाटील चषक 2026 पर्व पहिले आपण बघत आहात. आज पहिला दिवस. खुल्या गटातून मात्र 2 संघ आदिती 11 आणि ताई पॅकर्स. 43 टू बिन आणि पहिलाच बॉल फरदीन काझी ब्रँडेड चौकार. म्हणूनच म्हटलं जातं की हर मैदान में मारे बाजी उस बल्लेबाज का नाम है फरदीन काझी. हरदीन फरदीन सध्या मात्र या संपूर्ण भारताच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरचं मात्र एक चर्चेतलं नाव. फरदीन काझी. पुढचा बॉल पाहूया. पहिल्या बॉलवर तरी चौकार आलाय. दुसरा बॉल मात्र या वेळेला लॉंग ऑफच्या डोक्यावरून इन टू डिफेन्स इन टू दी क्राउड. 6 धावांसाठी हा कडक कडकडीत शॉट. का हा विषय या ठिकाणी मात्र आपण जर पाहिलं तर या खेळाडूबद्दल सातत्यपूर्ण चर्चा राहिली या महाराष्ट्राच्या आणि संपूर्ण भारताच्या टेनिस बॉल क्रिकेट पटलावरतीची. तर अशा प्रकारची फलंदाजी अशा पद्धतीने मात्र केली जाणारी त्याची ही बॅटिंग फलंदाजीतलं ते अग्रेसिव्हनेस आपण पाहतोय. तिसरा बॉल या वेळेला मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. डिक्लेअरच्या दिशेला बॉल जाईल. 1 चौकार 1 षटकार 1 सिंगल. 3 बॉल मध्ये 11 अशा पद्धतीने मात्र झालेली सुरुवात आपण बघतोय ती आदिती 11 फोर्थ स्ट्रायकर या संघाची. फरदीन काझीच्या जोडीला वीरू बाबरे सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन आहे महा काय बोलला बॉलर सचिन कनोजिया आणि त्याच्या जोडीला मात्र फरदीन वीरू बाबरे मात्र सध्या पहिली ओव्हर आणि दरम्यान पहिल्या 3 बॉलमध्ये 11 जमवले गेलेत. ओव्हर द विकेटचा मारा घेऊन पुन्हा एकदा वीरेंद्र बाबरे. या वेळेला सुद्धा फरदीन काझीच्या बॅटमधून लांब लचक षटकार पाहायला मिळेल. फटक्यात आहे वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. स्टँड अँड डिलिव्हर्ड. खडे खडे बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. वाईडिश लॉंग ऑन रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार. 4 बॉल 17 धावा. पाठलाग करायचंय 43 धावांचा. या वेळेला मात्र शॉर्ट अँड पुल बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर जातोय बॉल. मैदानाच्या आत थांबेल का नाही. या वेळेला डिक्लेअर मध्ये गेलाय. तिकडे मात्र घोषित स्वरूपातल्या धावा असणार आहेत. एकेरी धावेसोबत संघाची धावसंख्या 18 या धावसंख्येवरती. चांगली सुरुवात तिकडे मात्र केली जाते फरदीन काझीच्या माध्यमातून. ओव्हर नंबर 1 चा मात्र शेवटचा आता एक चेंडू शिल्लक राहिलाय. त्या शेवटच्या बॉलवरती मात्र काय बघायला मिळतंय बघूया. आपटलेला बॉल याही वेळेला मात्र बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. एकच धाव पुन्हा एकदा मिळणार आणि एकेरी धावेसोबत मात्र धावफलकाच्या आकड्यात होतोय बदल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 19 धावा धावफलकावरती मात्र लगावल्या गेल्यात. वीरू बाबरे मात्र थोडासा महागडा ठरतोय. फरदीन काझीने मात्र विस्फोटक सुरुवात केली आपल्या संघासाठी. 43 धावांचा पाठलाग करायचा असताना पहिल्या ओव्हर दरम्यान 19 धावा स्कोर कार्डवर लावल्या गेल्या. डान्सिंग डाऊन द विकेट येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. स्टेप आउट झाले होते. खूप चांगलं फुटवर्क दाखवलं पण आपटलेल्या चेंडूवरती मात्र बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल झाला. तिथून मात्र 1 धाव मिळाली.
आणि बॉलिंग मार्कवरती मात्र आता सध्या कोण येते, मला वाटतं अकीब लेफ्टी शेवटला बॅटिंगला आला होता. आज मात्र ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याची संधी त्याला मिळते. स्ट्राईक वरती सध्या आपण जर पाहिलं तर सचिन कनोजिया. अकीब लेफ्टी मेट्रो स्टेशन एंड कडून मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. अतिशय चांगली मेहनत घेतली आहे आयोजकांनी या मैदानासाठी. आपण जर पाहाल तर मागील काही वर्षांमध्ये ज्या वेळेला मेट्रोचं काम या मैदानाच्या आजूबाजूला चालू होतं त्यावेळेला बराच या ठिकाणी मैदानाचा आजूबाजूचा जो प्रभाग आहे तो थोडासा विस्कळीत झाला होता. आणि दरम्यान या वेळेला मात्र हा वेगवान बॉल, बरीच माती आणि त्याचबरोबर बरंच रॅबिट त्या ठिकाणी आजूबाजूला आपल्याला बघायला मिळत होतं या मैदानाच्या परिसरामध्ये. पण अशा या क्रिकेट चाहत्यांनी आणि खऱ्या अर्थाने मात्र या मैदानावरती सराव करणाऱ्या सर्व खेळाडूंनी मिळून एकत्र येऊन मात्र त्यासाठी मात्र चांगले प्रयत्न केले. ते मैदानातलं सर्व रॅबिट आणि त्या मैदानावरती जमा झालेली ती जी माती होती, जी ढिगाळ होती, ती सर्व या ठिकाणी मात्र काढून मैदानाला लेवल केलं गेलं. एक समान पद्धतीने मात्र त्या ठिकाणी या मैदानाला चांगलं स्वरूप दिलं गेलं, चांगली रोलिंग केली गेली. मैदानावरती मात्र चांगली माती आणि त्या मातीसोबतच आपण जर पाहिलं तर एक चांगली खेळपट्टी या स्पर्धेसाठी बनवली गेली. आणि पुनश्च एकदा मात्र हे राजे संभाजी महाराज क्रीडांगण जे आहे ते या स्पर्धेसाठी मात्र सज्ज झाले. आणि इथून पुढे आता अनेक स्पर्धा या प्रभादेवीच्या राजे संभाजी महाराज क्रीडांगणावरती आपल्याला बघायला मिळू शकतील. दरम्यान इथे मात्र विकेटचा पतन होताना आपल्याला पाहायला मिळालं. सचिन कनोजिया माघारी परतलाय. चला नवीन फलंदाज लवकर पाठवायचा विनंती आहे. आउट झालेला फलंदाज 30 सर्कलच्या बाहेर येण्यापूर्वी मात्र आपल्याला नवीन फलंदाज आत पाठवावा लागेल. नजमुल मंडल मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया मैदानाच्या दिशेने, बघूया आता मात्र काय घडणार आहे. ओव्हर नंबर सध्या 2 प्रगतीपथावर आहे आणि अकीब लेफ्टी आणि त्याच्या समोर फरदीन काझी. या वेळेला मात्र बराच लांबून मात्र बॉल वळवला जातोय आणि या ओव्हर थ्रो साठी मात्र तयारी दाखवत होते. पण बॅकअपला तिकडे महेश चेंदवनकर आहेत. सिंगल घेण्याच्या प्रयत्नामध्ये दिसले फरदीन, कारण त्यांना माहिती आहे की क्रिकेटमध्ये एक धाव किती महत्वाची असते आणि ते एका धावेच्या प्रयत्नामध्ये सध्या आपल्याला तो बघायला मिळत होता. परंतु दुसऱ्या बाजूने मात्र नजमुल मंडलने मात्र नकार दिला ही धाव घेण्यासाठी. रिस्की होती ही धाव. लोअर फुल टॉस बॉल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेला 1 बाउन्स. चेंडू ओव्हर दी रोप जातोय 4 धावांसाठी चौकार. या वेळेला मात्र टॉप ऑफ द बॉल जाऊन अगदी या बॉलला फुल टॉस बनवलं आणि या बॉलवरती मात्र ठोकलाय हा चौकार. फरदीन काझीच्या बॅटमधून आलेल्या 4 धावा आपण बघतोय आणि या चौकारासोबत आपण जर पाहिलं तर धावफलकाच्या आकड्यात होतो बदल 23 ऑन बोर्ड, 23 धावा. आकुटप्प्याचा बॉल या वेळेला मात्र पॉइंटच्या डोक्यावरून खेळायचा प्रयत्न, बॉल हवेत आणि जजमेंट मात्र चुकलं खेळाडूचं. हा झेल मात्र निसटला हातातून. फरदीन काझीला जीवनदान मिळतंय. 24 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहेत. आज फोर्थ स्ट्रायकरचे आणखीन एक संघ व्यवस्थापक म्हणून ज्यांचं मोठ्या आदरानं नाव घेतलं जातं असे आमचे अहमदबाई सुद्धा मैदानावरती आहेत. त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. राहुल वाल्मिकी हे एक मोठं नाव आहे, जशी व्यक्ती आहे तसंच नाव सुद्धा आहे. आणि या वेळेला मात्र नजमुलला बीट केलं जातंय अकीब लेफ्टीच्या गोलंदाजीमध्ये. आणखीन एक डॉट बॉल सध्या बघायला मिळतोय. ओव्हर नंबर 2 मधून आपण टोटल 5 बॉल पूर्ण झालेले पाहिलेत आतापर्यंत. एका चेंडूचा खेळ बाकी आहे आणि सध्या स्कोर जर आपण पाहिलं तर स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला बघायला मिळत आहेत त्या 25. 43 धावांचं आव्हान आहे. अजून 18 धावा जिंकण्यासाठी गरजेचे आहेत. आणि या वेळेला मात्र नजमुल मंडलच्या बॅटमधून डाऊन द ग्राउंड हा फटका 2 धावांसाठी. तिकडे मात्र डिक्लेअर झोन आहे. थोडस तुम्हाला व्ही शेप मध्ये खेळावं लागेल. वाईडिश लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, एक्स्ट्रा कव्हर, वाईडिश लॉंग ऑफ.
त्या दिशेला जर खेळलात तर तुम्हाला षटकार चौकार मिळू शकतील. किंबहुना आपण जर पाहिलं तर मैदानाच्या ऑन साईडला आणि ऑफ साईडला दोन्ही बाजूला चौकार षटकार आहेत. पाठीमागे डिक्लेअर आहे. 3 ओव्हरचा खेळ दरम्यान पूर्ण झालेला आहे. 2 ओव्हरचा आणि 2 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 26 धावा धावफलकावरती आहेत. 13ची सरासरी. जिंकण्यासाठी मात्र आता गरज आहे ती अजून 17 धावांची. चेंडू मात्र शिल्लक राहिले ते 18. एकंदरीत एक चांगलं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. या संपूर्ण 2 ओव्हरचं पृथक्करण आपण जर पाहिलं तर बॉलर नेम प्लीज. अक्षय घरत. अक्षय घरतच्या हातामध्ये तिसरी ओव्हर सोपवली गेली आहे. 18 बॉल आणि 17चं समीकरण आहे. चर्चा मात्र त्या ठिकाणी मैदानाच्या आत चालू आहे. तिथून अहमदबाई आणि अहमदबाई सोबत ओमकार चर्चा करतोय. करण मोरे एसटी रक्षकाच्या भूमिकेत आहे. फरदीन काझी ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. सोबत नजमुल मंडल आणि गोलंदाजी मार्क वरती अक्षय घरत. अक्षयचा पहिला बॉल या वेळेला मात्र पिक केलाय. चांगला पिकअप शॉट पाहायला मिळाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये डिक्लेअर झोन मध्ये हा बॉल चाललाय. बॉल चॉईस नाहीये लक्षात घ्या. सध्या स्पर्धेचा आज पहिला दिवस आहे. खुल्या गटातून मात्र 8 संघ. उद्या मात्र आंतर प्रभादेवी 8 संघ खेळतील. पण खुल्या गटासाठी वेगळं बक्षीस, आंतर प्रभादेवीसाठी एक वेगळं बक्षीस आहे. एकंदरीत या खुल्या गटासाठी मात्र 50,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक ट्रॉफी. विजेत्या संघाला तर उपविजेत्या संघाला मात्र 30,000 रुपये रोख रकमेचं पारितोषिक आणि आकर्षक ट्रॉफी. दुसऱ्या धावेच्या दरम्यान प्रयत्नामध्ये मात्र दोन्ही फलंदाज आहेत. या 2 धावांसोबत धावफलकाच्या आकड्यात बदल होईल. उद्याच्या दिवसात आपण जर पाहिलं तर या प्रभादेवी प्रभागातले मात्र 8 संघ उद्याच्या दुसऱ्या दिवसामध्ये खेळताना आपल्याला गिरीश कोचरेकर सुद्धा बघायला मिळतील. यस, इन ऍक्शन असणार आहेत. आणि या वेळेला मात्र हा बैठक फटका. घुटना टेक और ये सिक्सर देख. फरदीन काझी ब्रँडेड सिक्सर षटकार. लाजवाब फटका इथे पाहायला मिळतोय अक्षय घरतच्या गोलंदाजीवरती. मिड विकेटच्या डोक्यावरून मात्र चेंडू आउट ऑफ द पार्क जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. अर्धा डझन धावांची भर पडते स्कोर कार्ड वरती आणि या अर्धा डझन धावांसोबत संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर धावांमध्ये बदल होतोय. सध्या 35 धावा. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 8 धावांचा पाठलाग अजून करायचा आहे. या वेळेला मात्र बॅकफुटवर थांबले. कव्हर पॉइंटला मात्र तिकडे एक चांगला स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. सिंगलने मात्र एका धावेच्या आकड्याने बदल घडेल स्कोर कार्ड वरती. 36 धावा. 7 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. एकंदरीत हे 43 धावांचं आवाहन अगदी सहजरित्या आज पूर्ण करताना दिसते ती टीम आदिती 11 फोर्थ स्ट्रायकर. या वेळेला बॅटची आतली कडा घेत शरीराचा भेद घेत एक सिंगल धाव आणि नजमुल मंडल मात्र त्या ठिकाणी अगदी आरामात धाव घेत होते. तिथून मात्र थ्रो केला गेला अक्षय घरतच्या माध्यमातून. निशाणा लागला असता तर मला वाटतं हे धोकादायक असू शकलं असतं. पण शेवटचा बॉल मात्र आता सध्या शिल्लक राहिलाय ओव्हर नंबर 3 मधला. स्कोर कार्ड वरती सध्या धावा आपल्याला बघायला मिळतात त्या 37. 6 धावांची अजून गरज आहे. आणि या फटक्यामध्ये मात्र बघूया किती ताकद आहे. हा चेंडू मात्र जातोय आउट ऑफ द पार्क आणि या विजयी षटकारासोबत मात्र हा सामना इथेच संपलाय. अवघ्या 3 ओव्हर मध्येच आपण जर पाहिलं तर आदिती 11 फोर्थ स्ट्रायकर या संघानं बाजी मारली आहे. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच नन अदर दॅन मॅन फ्रॉम छत्रपती शिवाजी महाराज नगर शिवडी फरदीन काझी.
सामनावीराचं पारितोषिक दिलं जाईल. तत्पूर्वी मात्र या ठिकाणी आज आपल्या फोर्ट स्ट्रायकर संघाचे मुख्य प्रबंधक आणि व्यवस्थापक सन्माननीय अहमदबाई यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. अहमदबाईंसोबत हरिभाऊ सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर आमचे असे अनेक मान्यवर आज दिवसभर उपस्थित राहतील. हा फरदीन काझी आपल्याला विनंती आहे, आपण सामनावीराचं बक्षीस घ्यायला यायचंय. अहमदबाईंच्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र हा पुरस्कार दिला जाईल.